साधारणपणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो 150 दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला देण्यात आला होता, त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज हा रोजगार मेळा त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आला। याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुकंपा तत्वावर होते, सरळ सेवेतले होते, जवळपास 125 पेक्षा अधिक त्या ठिकाणी जे आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत, सरळ सेवेतील आहेत, MPSC मधून आहेत, त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर आहेत। साधारणपणे 30 पेक्षा अधिक अनुकंपा तत्वावरच्या आज आपण नियुक्त्या या ठिकाणी मी असेन, आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब असतील, इतर जिल्हाधिकारी आहेत, त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत। आणि आज याचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, मंत्रिमंडळातील आमचे सर्व वरिष्ठ सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीनं VC द्वारे आम्ही सहभागी झालो। त्यांचंही मार्गदर्शन रायगड जिल्ह्यातील ज्यांना आपण नियुक्तीपत्र दिलं त्यांनाही त्यानिमित्ताने मार्गदर्शन त्यांचं ऐकायला मिळालं। आणि साधारणपणे हा उपक्रम हाती का घेतला गेला याच्यामधले गेल्या अनेक वर्षापासूनच्या सरळ सेवेतल्या, MPSCतल्या, अनुकंपा तत्वाच्या काय अडचणी त्यानिमित्ताने होत्या, जेणेकरून ही जी सगळी प्रक्रिया ही प्रलंबित राहत होती किंवा त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या, त्या दूर करण्यात आल्या। आणि सरळ सेवेमधल्या नियमांमध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बदल झालेला नव्हता। अनुकंपा तत्वावरचं तर आपण साधारण आम्ही सर्वजण अनुभवत असतो की ज्यांच्या घरातली कर्ता पुरुष हा त्यांनी गमावलेला असतो आणि तो त्यावेळेला तिथं ती किंवा ते त्यावेळेला तिथं नोकरीमध्ये असतात आणि अशा वेळेला गमावलेल्यांच्या अनुकंपाचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसापासून, वर्षांपासून प्रलंबित असतात। ते ह्या उपक्रमाअंतर्गत मार्गी लागले, याचं एक विशेष समाधान हे आम्हाला सगळ्यांनाच नक्कीच आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं प्रेझेंटेशन आम्हाला विभागाच्या ज्या सचिव आहेत त्या राधा मॅडमनी त्या ठिकाणी दिलं। आम्ही सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि प्रशासन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा उपक्रम 150 दिवसाचा जो हाती घेतला त्याच्यामध्ये रायगड जिल्हा हा उत्तीर्ण झालेला आहे। 100% 100 दिवसाच्या एकंदर कामकाजामध्ये रायगड जिल्ह्याचं काम झालेलं आहे। त्यामध्ये जिल्हाधिकारी जावळेसाहेब असतील, त्यांची संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांची टीम असेल, त्याचबरोबर प्रशासन असेल, यांनी या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि म्हणून आज जे काही टार्गेट आपल्याला रायगड जिल्ह्याला दिलं होतं ते आपण अचीव करू शकलो। याचाही एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांनाच त्यानिमित्ताने आहे। ज्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आम्ही सगळेच जण त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो। आपल्या ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील, त्याचबरोबर शहरी भागातील प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून या नियुक्त्यासुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। पुढच्या कालावधीमध्ये रायगड जिल्हा प्रशासन हे पोलीस पाटील यांच्यासुद्धा जी काही कोतवालांची सुद्धा जी भरती प्रक्रिया आहे त्याचीसुद्धा सुरुवात ही केलेली आहे। त्याच्यामुळे अगदी गावातल्या पातळीपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत रिक्त जागा या कुठेही राहता कामा नयेत या दृष्टिकोनातून ही वाटचाल जी सुरू आहे।